काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली। अजितदादा गेल्यानंतर त्यांचा राजकीय वारसा कोण चालवणार, कोण मुख्यमंत्री होणार, कोण पक्षाचा अध्यक्ष होणार असे अनेक प्रश्न पडले होते। मात्र काही तासातच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजितदादांचा राजकीय वारसा या सुनेत्रा पवारच चालवणार हे स्पष्ट झालं। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी दादांकडे असलेलं पक्षाचं अध्यक्षपदही स्वीकारलं। मात्र उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना अर्थातच खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील ती जागा रिक्त झाली। त्यानंतर त्या जागेवर राष्ट्रवादी नेमकं कुणाला पाठवणार यावर चर्चा सुरू झाल्या। पार्थ पवार यांच्या नावाला सुरुवातीला भाजपा अनुकूल नसल्याची चर्चा आली, पण मात्र सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पार्थ पवारच दिल्लीत जाणार असल्याचं स्पष्ट झालं। आता उद्या पार्थ पवार खासदारकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता दिल्लीत कोण जाणार याची चर्चा तरी मागे पडली आहे। निर्णयाअंती राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। पार्थ पवार खासदार होणार, लोकांना पुन्हा एकदा अजितदादांची आठवण झाली आहे। 1991 साली अजितदादा पहिल्यांदाच खासदार झाले होते। त्यानंतर 1991 लाच अगदी काही महिन्यातच ते राजीनामा देऊन बारामतीतून विधानसभा लढले होते। शरद पवारांना दिल्लीत पाठवण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर ते पुन्हा दिल्लीत कधीच गेले नाहीत। म्हणजे पक्षाच्या बांधणीसाठी आणि इतर कामांसाठी जरी दिल्ली गेले असते तरी दादांनी दिल्लीच्या राजकारणात किंवा संसदेत निवडून जाण्यात तरी कधी रस ठेवला नाही। दादांनी कायम विधानसभा फोकस केली। दादा बारामतीत तब्बल 8 वेळा आमदार राहिलेत, त्यातही 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेत। ही अजित पवारांची मोठी राजकीय कारकीर्द राहिली आहे। आता पार्थ पवारांनी जरी दिल्लीतून सुरुवात करायचं ठरवलं असलं तरी ते भविष्यातही दिल्लीतच राहणार की राज्याच्या राजकारणात जास्त सक्रिय राहणार हे येणारा काळच सांगेल। मात्र सध्या तरी पार्थ पवार अगदी दादांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चाललेत एवढं मात्र नक्की। दुसरीकडे राजकारणात येण्याआधीच पार्थ पवारांच्या नावापुढे अगदी वादही रंगल्याचं पाहायला मिळतंय। त्यात सध्या ताजं उदाहरण म्हणजे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण। या प्रकरणात पार्थ पवारांचं नाव पहिल्यांदाच वादात सापडलं। पार्थ पवारांनी ही महार वतनाची 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींना विकत घेतल्याचा आरोप झालाय। त्यानंतर चौकशी समित्या स्थापन झाल्या आणि त्या प्रकरणात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले। कोण म्हणतं पार्थ पवारांना या प्रकरणी क्लीन चिट मिळाली, तर कोण म्हणतं पार्थ पवारांना कोणतीही क्लीन चिट मिळालेली नाही। या प्रकरणाचं सत्य काय हे भविष्यात कधीतरी समोर येईल ना येईल, पण खासदार होण्यापूर्वी पार्थ पवारांच्या नावावर हा वाद सुरू झालाय। त्यामुळे पुढची त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहणार? सध्या तरी पार्थ पवार नवीन असले तरी भविष्यात अजितदादांसारख्या वचक बसवण्यात पार्थ पवार यशस्वी होणार का? राजकारणातले धुरंधर म्हणून ज्या शरद पवारांना ओळखलं जातं त्या शरद पवारांच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन अजित पवारांनी सरकारमध्ये जम बसवला होता। अशा बेरीज वजा बाकीचं राजकारण पार्थ पवारांना जमेल का? किती आरोप झाले तरी भल्या पहाटे उठून फील्डवर अधिकाऱ्यांची शाळा घेणारे दादा आपल्याला पार्थ पवारांमध्ये दिसतील का? तसेच भाजपासोबत सत्तेत असून भाजपाच्या कटेंगे तो बटेंगे, अबकी बार 400 पार अशा नाऱ्यांवर थेट आपली भूमिका वेगळी आहे। महाराष्ट्रात हे चालत नाही अशा परखड भूमिका पार्थ पवारांना जमतील का? केवळ दादांचा मुलगा म्हणून त्यांची निवड तेवढ्यापुरतीच मर्यादित राहणार का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या राजकारणात फिरतायत। पार्थ पवारांना फक्त खासदार व्हायचं नाहीये, तर भविष्यात राष्ट्रवादीचं नेतृत्व करणारा एक नेता म्हणून पुढे यायचंय। त्यामुळे त्यांना पक्षातील नेत्यांवर तर वचक बसवायचा आहे, तसाच वचक त्यांना कुटुंबातील यादवीवरही बसवायला जमणार का हे तर येणारे दिवसच सांगतील। सध्या तरी आमच्याकडून पार्थ पवारांना ऑल द बेस्ट। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।